प्रभु रामचंद्र भगवान श्रीराम म्हणे सुग्रीवासीन पुढे जाऊन किष्किंधेसी वाळीचे पाचार युद्धासीन तुझे पाठीसी मी असे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र त्या ठिकाणी सुग्रीवाला म्हणतात की हे सुग्रीवा, कारण सुग्रीवानं प्रभु रामचंद्राची परीक्षा बघितली की प्रभु रामचंद्र त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात का, वालीला मारण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये आहे का, हे आता सुग्रीवानं बघितलं। आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी आता प्रभु रामचंद्र म्हणतात की हे सुग्रीवा, तू तयार हो आणि त्या वालीचा वध कर। वाळी आलिया संग्रामासीन बाणे निवटी नक्षणार देसी तू तो भिवू नको त्यासी निशंकतेसी युद्ध करी। आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणतो की हे राघवा, प्रभु रामचंद्र अजिबात खंत मनाला वाटून घेऊ नको, मी आत्ता जातो आणि त्या वालीला पाचारण करतो, त्याच्यासोबत युद्ध करतो, त्याचा नैनाट करतो। सुग्रीवा वाळीशी युद्ध करिता आणि विसरू नको मज रघुनाथा जे पावसी सर्वथा सत्वर वचन माता वंदिले। ते सांगायचं असं की प्रभु रामचंद्र म्हणतात की सुग्रीवाला, हे सुग्रीवा, तू असणार त्या वालीला पाचारण कर, त्याच्यासोबत युद्ध कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू मला रघुनाथाला विसरू नको, माझं त्या ठिकाणी स्मरण कर, मला तू आठवणीत ठेव। आयसे सांगता श्री रघुवीर सुग्रीवे केला उपकार कौतुक पाहे श्री रामचंद्रन वाळी वानर मी मारीन। आणि त्यावेळेस प्रभु रामचंद्र म्हणतात की हे सुग्रीवा, तू त्या वालीला असणार त्याला पाचारण कर, त्याच्यासोबत युद्ध कर असं म्हणतात। त्यावेळेस सुग्रीव म्हणतो की हे राघवा, मी त्या वालीचा निश्चितच वध करील, तू फक्त माझं कौतुक पहा। वाळी बळी अति बळी मी ही श्रीराम आतुर बळी आजी वाळीची करीन होळी नर न खंदणी पाहे माझी। हे प्रभु रामचंद्र, अरे जरी तो वाळी असणारा आतुरबळी असला तरी सुद्धा रघुनाथा तुझ्यामुळे सुद्धा मी आता बलवान झालो आणि निश्चितच त्या वालीचा मी वध करीन। आयसे बोलता सुग्रीवासीन सवे गवटीला सौमित्रेसी येऊन किष्किंधा प्रदेशीन माली वधासी उद्यत। आणि त्या ठिकाणी प्रभु रामचंद्राला सुग्रीवानं सांगितलं की मी आत्ता जातो आणि त्या वालीचा वध करतो। त्यावेळेस प्रभु रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सगळे वानर सैन्य त्या किष्किंधेच्या दिशेने निघाले। एक सखा जीवलग सौमित्र दुजा सुग्रीव सन्मित्र दोघे घेऊन वेगवत्तरण श्री रामचंद्र निघाला। प्रभु रामचंद्राने असणारा आपला सखा जो काही लक्ष्मण आहे तो सोबत घेतला, त्याचबरोबर जो काही सखा मित्र आहे, जो काही असणारा सुग्रीव आहे, याला सोबत घेतलं आणि किष्किंधेकडे निघाले म्हणतात। एक झाले नरवानर वानर वीरांचा संभार अवघे करीती जय जय कारण किष्किंधाद्वार ठाकिले। त्या ठिकाणी एक होती नर, त्या ठिकाणी नर म्हणजे असणारा प्रभु रामचंद्र आहेत आणि वानर म्हणजे सुग्रीव आहेत। नर वानर त्या ठिकाणी एक झाले आणि त्या किष्किंधाकडे निघाले। श्रीराम सुग्रीव आणि सौमित्र तिघे चालती एकत्र आनंदे गर्जती वानर किष्किंधाद्वार पावले। त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सुग्रीव हे सगळे तिघजण असणार त्या किष्किंधेकडे निघाले। का निघाले तर त्या वालीचा वध करायचा आहे म्हणून। जीवी आत्मा देहांत न सोनी न देखती समस्त देवी श्रीराम त्या वानरातन ठेविला अतिगुप्त जनदृष्टी। आणि त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की बाबा, प्रभु रामचंद्र त्या सुग्रीवासोबत किष्किंधा नगरीकडे निघाले, पण कसे निघाले तर गुप्त अवस्थेमध्ये, गोचर असून अगोचर असल्यासारखे, म्हणजे जसं काही एखादी वस्तू इथं आहे पण आपल्याला दिसत नाही, तसं प्रभु रामचंद्र त्या सैन्यामध्ये निघालेत पण ते कोणालाही दिसत नाहीत, गोचर अशा पद्धतीमध्ये ते निघालेत। वाली पुढची हवी ती जीवी आत्मा देहांत न सोनी न देखती समस्त देवी श्रीराम त्या वानरातन ठेविला अतिगुप्त जनदृष्टी। त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की ज्याप्रमाणे आत्मा माणसाच्या देहामध्ये असतो आणि हा आत्मा आपल्याला दिसत नाही, फक्त मनुष्य दिसतो, कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम आहे पण आपला राम दिसत नाही। जसा आपल्या शरीरातला राम आपल्याला दिसत नाही, तसा त्या वानराच्या मेळ्यामध्ये प्रभु रामचंद्र दिसत नव्हते, ते गुप्त होते असं नाथबाबा म्हणतात। वाली सुग्रीव युद्धवती दुर्धरण पहावया श्री रामचंद्र वनी वसवनी अगोचरन नर वानर न देखती। आणि त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र त्या वालीचं आणि सुग्रीवाचं जे काही युद्ध होणार आहे ते युद्ध पाहण्यासाठी त्या किष्किंधेच्या त्या ठिकाणी वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध पाहण्यासाठी आले आहेत। पण कसे आले तर
अगोचर गुप्त अशा अवस्थेमध्ये ते आलेले आहेत युद्धास बघण्यासाठी. निकट न देखती नरवीरन देखो न शकती ऋषीवर त्यांसी केवे देखे वाणी वानर ना गोचर श्रीराम. त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की कुणीच त्या प्रभू रामचंद्राला पाहू शकत नव्हतं. ते गुप्त अशा अवस्थेत होते. त्या ठिकाणी माणसंही नर सुद्धा बघू शकत नव्हते, वानरही बघू शकत नव्हते, ऋषीवर्य कुणी सुद्धा असणार त्या भगवंताला बघू शकत नव्हते. अशा गुप्त अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र युद्ध पाहण्यासाठी आले होते. गोचरान दिसे अगोचरन हे तव मुळीचे ब्रह्मसूत्र जवळी असता श्रीरामचंद्र नर वानर देखती. त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की गोचर आणि अगोचर, गोचराला अगोचर दिसत नाही, हे मुळीच असणारे एक ब्रह्मसूत्र आहे. मग वाईला आता प्रभू रामचंद्र दिसू शकत नाहीत. असो हे कथा ती विस्तार श्रीराम कोणा नव्हे गोचर साधू जाणती हा विचार श्रीरामचंद्र गुह्य गुप्त. त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की ही जर असणारी गोचराची अगोचराची जर कथा सांगायची असेल तर त्याचा खूप मोठा विस्तार होईल. आपल्याकडे एवढा आपला विस्तार करायचा नाही, म्हणून थोडक्यात सांगतो की प्रभू रामचंद्र असणारे अगोचर अशा अवस्थेमध्ये त्या वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध बघण्यासाठी निघाले. सुग्रीवे घालो नियाकासन पाहोनी श्रीरामासी वास भुभुकारे अति उल्हास नांदे आकाश दुमदुमिले. आणि त्या ठिकाणी सुग्रीवानं असणारं युद्ध करायला निघाले. त्यावेळेस असणारं मोठ्यानं भुभुकार केला, प्रभू रामचंद्र भगवान की जय असा एक मोठ्यानं भुभुकार केला आणि तयार झाले. सुग्रीवाच्या गिरा गजरेन दिवसा पडती नक्षत्रे डळमळीली मेरू शिखरेन गिरी कंदरे दुमदुमली. खूप मोठा असणारा भयंकर आवाज त्या सुग्रीवाचा निघाला. प्रभू रामचंद्राचा गजर केला. एक अर्थ हाक असणारी त्यांनी वालीला मारलेली की वाली अरे युद्धासाठी ये. आणि त्या सुग्रीवाच्या आवाजानं असणारा तो आवाज सगळीकडे दुमदुमला. त्या ठिकाणी गिरी कंदरा डोंगरावर पहाड्यात सगळीकडे तो आता फक्त सुग्रीवाचा आवाज घुमू लागला. दिग्गजांची बैसली टाळेन नांदे गजबजीला वाणी आयसा कोणाला बळीन प्रळयाळी देवणी. आणि त्या ठिकाणी जे काही दिग्गज होते त्यांची सुद्धा असणारी कांटाळी बसली की हा महाभयंकर आवाज कोणाचा असावा. आणि मग आता त्या ठिकाणी वालीला सुद्धा वालीच्या मनामध्ये कल्पना आली की हा आवाज कोणाचा असावा, ही अर्थहाक ही आरोळी कोणाची असावी असा आश्चर्यचकितानं वाली झाला. दूत सांगती वाळीसी सुग्रीवालासी धासी हे सामर्थ्य नाही त्याची शक्ती आणणारे दिसत असे. आणि त्यावेळेस असणारा जे काही असणारे गुप्तचर होते त्या वालीचे जे काही त्यांचे प्रधानजी होते त्यांनी वालीला सांगितलं की वाली महाराज अहो हा आवाज तुमच्या बंधुरायाचा अर्थातच त्या सुग्रीवाचा आहे आणि ही सुग्रीवाने तुम्हाला आरोळी दिली. त्यावेळेस वालीच्या लक्षात आलं की एवढं सामर्थ्य तर सुग्रीवामध्ये नव्हतं, मग हा आवाज एवढा मोठा कसा येतो. निश्चितच कुणाच्या तरी आधारावर त्या ठिकाणी सुग्रीव मला हाक मारतोय. त्यासी कोणी भेटला बळीन त्याचे नि देतो महारोळी आयसे विचारोनी वाळीन का सतत काय घातली. आणि त्या ठिकाणी वालीच्या लक्षात आलं की ही असणारी मोठी हाक सुग्रीवानं मारलेली, पण ही हाक असणारी त्याने स्वतःच्या हिमतीवर न मारता कुणाचा तरी आदर आसरा घेतला असावा म्हणून असणारा हा विचार वालीनं त्याच्या मनामध्ये केला. आणि निश्चितच त्याने सुद्धा स्वतः असणारा तयार झाला का तर आपल्या भावासोबत आणि युद्ध करण्यासाठी. आजीचे युद्ध अति संकटी विजय माळा घातली कंठी तरी धाकतसे पोटी नारोळी मोठी आहे कोणी. आणि त्यावेळेस असणारा त्या वालीने विचार केला की निश्चितच आज त्या ठिकाणी घनघोर अशा प्रकारचं युद्ध होणार आहे. आज खूप मोठं युद्ध होणार आहे आणि या युद्धामध्ये मला निश्चितच जी काही कश्यप ऋषीने दिलेली जी कश्यप माळा आहे ती माझ्या गळ्यामध्ये घालावी लागेल, कारण आज काय खूप मोठं असणार दोघांमध्ये प्रचंड युद्ध होणार आहे. आजी मरणे की मारणे दोहींचे वैराजी छेदने आयसा निश्चय करून तेने निधायने क्रोधे. आणि वालीनं घरीच विचार केला की आज युद्धामध्ये जाईल, आज मी तरी मरल किंवा मी त्या सुग्रीवाला तरी मारील. आज आमच्या दोघांमध्ये जे काही वैर आहे हे वैर आज नष्ट झालं पाहिजे. आज कोणाचा तरी घात झाला पाहिजे, मी मरल नाहीतर आज सुग्रीवाला तरी मारील असा निश्चय त्या ठिकाणी वालीनं केला. आय कोणी सुग्रीवाची आरोळी युद्धा क्रोधे आला वाणी दोघे भिडती क्रोधाने महाबळी वानर. आणि त्या ठिकाणी त्या सुग्रीवाचा आवाज त्या ठिकाणी ऐकला वालीनं आणि वाली सुद्धा असणारा त्या सुग्रीवाकडे आला युद्ध करण्यासाठी. आणि आता निश्चितच खूप घनघोर अशा प्रकारचं त्या वाली सुग्रीवाचं युद्ध होणार आहे. वाली सुग्रीव युद्ध उत्पत्तीन ब्रह्मादी देव पाहू येती नभ दाटणे विमान पंक्तीन दोहीची शक्ती लक्षावया. आणि त्या ठिकाणी सुग्रीव आणि वाली दोघ जण असणारे युद्ध करायला सुरुवात केली.
जे काही स्वर्गातले देवदेवता होते ते सगळेजण असणारे ब्रह्मदेव असतील, सगळेजण या भावाभावांचं युद्ध पाहण्यासाठी आले म्हणतात. समान बळ दोन्ही विरीन युद्ध उत्पत्ती दोघापुरी कवना जय कवना हरीन पाहू सुरवरी जे. आणि सगळ्यांना आता आश्चर्य वाटू लागलं की वाली असणारा एवढा महाबळी आहे, त्याचबरोबर सुग्रीव सुद्धा त्याचाच भाऊ आहे, हा सुद्धा खूप बलवान आहे. मग या दोन्ही बलवान भावांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध होतंय. मग कोण हारणार कोण जिंकणार या असा समाचार त्या ठिकाणी बघण्यासाठी सगळे देव आले आणि सगळ्याच्या मनामध्ये एक कल्पना होती की आता नक्की विजय कोणाचा होतोय म्हणून. दोघा होता द्रष्टदृष्टीन कोपोद्भव उठिला पोटी समबंधुत्वा पडली तुटीने स्त्री लोभासाठी अपघात. आणि त्या ठिकाणी दोन्ही भावांनी एकमेकाकडे बघितलं, लाल बुंद डोळे केले ते एकमेकाकडे बघून रागानं एकमेकाकडे बघतात. अहो कोण होते ते? सख्खे भाऊ होते, एक वाली होता एक सुग्रीव होता. एवढं वैर का आहे? फक्त स्त्रीसाठी. का स्त्रीसाठी? तर त्या सुग्रीवाची पत्नी असणार त्या वालीच्या ताब्यात होती म्हणून. जीवी ग्रहण पर्वणीसीन ग्रासू धावे राहू सूर्यासी देवी वाळी सुग्रीवासी निर्दळ वयासी धावत. त्या ठिकाणी आहोत जसं काही ग्रहणाच्या समयामध्ये राहू असणारा सूर्याला गिळायला जातो त्याचप्रमाणे तसं त्या वालीला वाटत होतं की मी आता या सुग्रीवाला गिळू की काय, असा रागामध्ये तो वाली आणि सुग्रीवाकडे बघू लागला. वाळी पर्वत हानी दारुण सुग्रीव मुष्टी घाते करी चूर्ण शाल ताल मानी कोण नरनामध्ये पूर्ण उन्मत्त. आणि त्या ठिकाणी वालीनं असणारा पर्वत उचलावा आणि तो असणारा सुग्रीवाच्या अंगावर फेकावा. मग सुग्रीवानं असणारी एक बुक्की मारावी आणि त्या पर्वताचा चकनाचूर करावा. असं दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. कुणी झाडं उपटायलं, कुणी असणारं पर्वत फेकून मारू लागलं. असं भयंकर महायुद्ध दोघा भावांमध्ये सुरू झालं. दोहींची अदट अंग बनन अंग घटले करिता रण घाय हानी ती दारुण भेडांचे प्राण निघो पाहत. आणि महाभयंकर अशा प्रकारचं दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. खणाखण एकमेकाला असणारं मारू लागले, अंगावर असे चट्टेच्या चट्टे उमटू लागले, खूप एकमेकाला मारू लागले. पण ज्यावेळेस हे युद्ध सगळं असणारे जे काही लोक पाहायला आले होते यांना असणारे भीती वाटू लागली. आणि विशेष जर म्हणलं तर जे काही भेकड माणसं होते त्यांना तर असं वाटू लागलं की आता स्वतःचा प्राणच निघून जातो की काय. वज्रप्राय कराभिघातान निष्ठुर मुष्टी हानी ती माथा परस्पर तडवे देताना ती निघाता पेटले. अहो ज्याप्रमाणे असणारे लोखंडाच्या शस्त्रानं मारावं तसे असणारे मजबूत हाताने एकमेकाला खपाखप असणारे हाताचे तडवे हाणू लागले आणि महाभयंकर युद्ध दोघांमध्ये सुरू झालं खूप रागानं आणि दनादन एकमेकाला मारू लागले. दंडी मुड पिवरी शिरीन घाय हानी ती शिरोदरी जाणू हानी ती उरावरीन ताडी ती कोपरे रेरा. एकमेकांच्या डोक्यामध्ये बुक्क्या घालू लागले, कोपर खिळ्या हाणू लागले, एकमेकाच्या छातीवर बसून मारू लागले. अहो काय सांगावं, खूप असणारं युद्ध ते दोघ जण त्या ठिकाणी करू लागले. दोघाचे त्यांचा वाकान लावी ती पुच्छांचा तडाका परस्परे हानी ती थडकान उठला धडकांतरळी. अहो प्रत्येक शरीराच्या अवयवाने ते दोघ त्या ठिकाणी युद्ध करू लागले, हाताने मारू लागले, पायाने मारू लागले त्या ठिकाणी. आणि हातापायाचं युद्ध सुरू होतं तेवढ्यात त्यांनी असणारा स्वतःच्या शेपटीने सुद्धा एकमेकाला तडातड आणि तडके देऊ लागले. एक एका तणीवरीन दोघे तळपती चक्रापरी दोघे उसळ ती गगनोदरी निराधारी भिडती. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की बाबा त्यांचं युद्ध असणारं फक्त जमिनीवर नव्हतं, क्षणामध्ये असणारं पृथ्वीवर असायचं, क्षणामध्ये आभाळात असायचं. आणि जसं काही असं चक्र गरगर फिरतंय असं त्यांचं खालीवरी खालीवरी अशा प्रकारचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू आहे. घाय हानी ती महाबळीन न्याहोटीला पाताळी क्रतांताची बैसरी दात खिळीन देतार गर्जनी. आणि त्या ठिकाणी या दोघांचं खूप भयंकर युद्ध सुरू होतं. त्यावेळेस असणाऱ्या बाकीच्यांना भीती त्या ठिकाणी वाटू लागली. क्रतांत जे काय आहे त्याची असणारी दात खिळी बसली. खूप असणारी भीती या दोघांच्या युद्धामुळे त्या ठिकाणी बाकीच्यांना वाटू लागली. ह्यांचा असणारा खूप मोठा आवाज भुभुपकार त्या ठिकाणी भुभुपकार केला की सगळे जणांची असणारी कांठळी सुद्धा बसू लागली. ईशन एक युद्ध गगनोदरी युद्ध लागवता वानरी. क्षण एक युद्ध गगनोदरी युद्ध लागवता वानरी सुरासुरी विस्मय. त्या ठिकाणी युद्ध दोघांचं असणारे क्षणामध्ये पृथ्वीवर व्हायचं, क्षणामध्ये त्या ठिकाणी आभाळात स्वर्गामध्ये वरी त्या ठिकाणी व्हायचं आणि खाली युद्ध व्हायचं, वरी युद्ध व्हायचं. एकमेकाला त्या ठिकाणी खूप असणारे ते दोघं मारू लागले. बाप
बाप बळी दोघे वानरन वीर धीरा महाशूर दोघे युद्धाती दुर्धर नेरैरा नाट्यपती. दोघंही असणारे खूप शक्तिशाली होते, महाबलाढ्य होते. दोघांमध्ये कमी कुणीच नव्हतं. वालीही तेवढाच बलवान होता, सुग्रीवही तेवढाच बलवान होता. सुग्रीवाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा पाठिंबा होता, त्याला एक आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादानं तो सुग्रीव सुद्धा महाबलाढ्य होता. आणि या दोघाही असणाऱ्या बलाढ्य एक शक्तिशाली वानर योद्ध्यांचं त्या ठिकाणी घनघोर युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं. हो दोघे वीर रण प्रवीण देखोनी वानरांचे रण संतोषला श्री रघुनंदन बळ समान दोहींचे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे दोघांचं युद्ध बघू लागले की वालीही जेवढा बलवान आहे तेवढाच बलवान सुग्रीव सुद्धा आहे. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आनंद वाटू लागला की दोघंही असणारे खूप महाबलवान त्या ठिकाणी आहेत. म्हणून हो दोघे वानर अनन्य समळ बळे समान देखोनी श्रीरामे योजिला बाण वाळी बिंधून मारवया. आणि आता प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की दोघं जणही असणारे महाबलाढ्य बलवान अशा प्रकारचे वानर एकमेकांसोबत झुंजतात, यांचं युद्ध सुरू आहे. मग प्रभू रामचंद्राला आठव झाला की मी कशासाठी इथं आलोय, तर या वालीचा वध करण्यासाठी. म्हणून त्या भगवंत प्रभू रामचंद्राने हातामध्ये बाण घेतला, कशासाठी, त्या वालीचा वध करण्यासाठी. हो तव वाळी सुग्रीव दोघे जण ठाण मान वर्ण लक्षण रूपरेखा समसमान कोणास बाण विंधावा. आणि वालीचा आणि सुग्रीवाचा त्या ठिकाणी युद्ध सुरू होतं. पण वाली आणि सुग्रीव हे सख्य भाऊ होते आणि दिसायला सुद्धा दोघांमध्ये खूप साम्य होतं. जसं काही वाली अगोदर आला, नंतर जर सुग्रीव आला तर आपल्याला ओळखायला सुद्धा येणार नाही की वाली कोणता आणि सुग्रीव कोणता. मग प्रभू रामचंद्रला आता वाटू लागलं की हा वाली कोणता आणि सुग्रीव कोणता, मग हा बाण नेमका मारावा कोणाला, असा त्या ठिकाणी विचार त्या भगवंताच्या आणि मनामध्ये आलेला आहे. हो जैसे का दोघे अश्विनी देव समरूप समान भाव तैसेच वाली सुग्रीव समवय सारखे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात की जसे काही अश्विनी देव असणारे सारखे दिसतात, तसेच आज त्यांना प्रभू रामचंद्राला वाली आणि सुग्रीव सारखे दिसू लागले. त्या ठिकाणी दोघांचं त्या ठिकाणी चेहरा सारखाच, हातपाय सारखे, त्यांचं त्या ठिकाणी सगळं शरीर प्रकृती त्या ठिकाणी सारखी. मग भगवंताला वाटते की नेमका आता याच्यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण. हो श्रीराम सज्जोनिया बाण सोय झाला विस्मयपन्न दोघां माझी वाळी कोण कोणासी आपण मधावे. आणि त्या भगवंताला प्रभू रामचंद्राला विस्मय वाटू लागला की नेमका आता मी बाण कोणाला मारावा, वालीला त्या ठिकाणी कोण वाली आहे आणि कोणता सुग्रीव आहे. दोघंही असणारे सारखे दिसतात, मग नेमका बाण मारावा कोणाला. हो न कळोनिया विधू जाता आवचट झालिया सुग्रीव घाता तेव्हा मी झालो विश्वास होता भाकई व्रथा होय माझी. मग भगवंत प्रभू रामचंद्र म्हणतात की मी नेमका आता बाण हातामध्ये धनुष्याला बाण लावलाय, मग हा मी बाण आता मारू कोणाला. मी जर असणारा हा बाण मारला आणि जर हा चुकून जर असणारा त्या सुग्रीवाला लागला तर मी काय करू, कारण आता हे दोघंही सारखे दिसतात, वाली कोण सुग्रीव कोण हे तर असणारा मी ओळखू शकत नाही. मग हा जर बाण असणारा त्या सुग्रीवाला लागला तर जे काही मी शरणागताला त्या सुग्रीवाला जे काही असणारं वचन दिलंय हे वचन वृथा ठरेल, असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात. हो बाण लागल्या वचिता श्रीराम मारिले शरणागता आयसे निंदेत्वे बैसले माथा शोभ समजता पूर्वजांची. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतात हा जर बाण चुकून सुग्रीवाला जर लागला तर असणार जे काही माझे जे काही पूर्वज आहेत हे माझ्यावर रागवतील आणि म्हणतील की प्रभू रामचंद्र असणारा एक वचनी असणारा प्रभू रामचंद्र आहे, पण आज यानं शरणागताला मारलं आणि म्हणून असणारे माझे पूर्वज
माझ्यावर रागवतील, शोभतील असं भगवंत म्हणतात. हो मुख्य शोभेल हरिचंद्र, शिबी भगरथ प्रतु नरेंद्र, काकुस्त दिलीपादींद्र पवर, वंशीचे समग्र शोभती. प्रभू रामचंद्र म्हणतात की मुख्य म्हणजे असणारा राजा हरिश्चंद्र माझ्यावर रागवेल. का रागवेल? ज्या राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये विश्वामित्राला दान दिलं होतं राज्य, तर त्या ठिकाणी विश्वामित्र म्हणतील मी स्वप्नामध्ये असणारा दिलेलं, स्वप्नामध्ये दान दिलं होतं ते मी असणारा दिवसा ते दान केलं आणि आज या त्या ठिकाणी वचनाला जागलो. पण प्रभू रामचंद्र असणारा शरणागताला वचन दिलं होतं की मी असणारी तुझी रक्षा करील, त्या वालीचा वध करील. आणि असं म्हणून त्या ठिकाणी मी जर त्या सुग्रीवाला मारलं तर राजा हरिश्चंद्र सुद्धा माझ्यावर रागवेल. दिलीप, कुकुस्ता, त्या ठिकाणी पृथ्वीराजा असे जे काही त्यांचे पूर्वज राजा आहेत ते माझ्यावर रागवतील असं भगवंतानं म्हणतात. हो रुक्मगंध धर्मगद, सूर्यवंशीचे वीर अघाद, अवघे शोभती प्रबुद्ध, केले विरुद्ध श्रीरामे. आणि त्या ठिकाणी धर्मांगद राजा रागवेल माझ्यावर, रुक्मांगद राजा रागवेल आणि म्हणतील की आमचा जो काही वंशज आहे आमचा तो प्रभू रामचंद्र त्यांनी शरणागताची हत्या केली आणि म्हणून माझ्यावर रागवतील असं प्रभू रामचंद्राने म्हणतात. हो शरणागता वज्र पंजर, मिथ्या मिरवी श्रीरामचंद्र, आसे निंदितील सर्वत्र, लागला शर सुग्रीवा. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात की सगळे जण म्हणतील की प्रभू रामचंद्र शरणागताचं संरक्षण करण्यासाठी आलेले आहेत आणि ते म्हणतात की मी माझ्या शरणागताचं संरक्षण करील. पण आज प्रभू रामचंद्र खोटं बोलले असं सगळ्यांना वाटेल, त्यांच्या पूर्वजांना वाटेल. का वाटेल? जर माझा बाण या सुग्रीवाला लागला आणि सुग्रीव जर मृत्यू पावला तर हा दोष मला लागल, सगळे मला नाव ठेवतील. हो ऐसे विचारो निजान, श्रीराम विंधीच बाण, तव वाणीने केले आन, जयो आपण पावावया. प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये विचार होता की जर मी बाण सोडला आणि जर या बाणाने जर सुग्रीवाला त्या ठिकाणी बाण लागला सुग्रीवाला तर खूप अनर्थ होईल असा विचार त्या प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये होता. त्यावेळेस वालीच्या मनामध्ये आलं की आता मला या युद्धातून विजय मिळाला पाहिजे आणि विजय मिळण्यासाठी आता वाली काय करतोय ऐका. धीरे धीरे अंग बनन सबळबळे दोघे समान, वाळीने जाणून आपण केले विंदान निज विजय. आणि त्या ठिकाणी आता वालीच्या लक्षात आलं की दोघांचंही असणारं बल सारखं आहे, कारण की वाली सुद्धा सुग्रीवाला ऐकत नव्हता, सुग्रीव वालीला ऐकत नव्हता. मग त्या वालीने काय विंदान केलंय ऐका. सुग्रीव नाटोपे निजबळे, वाळी सकळे दसमे, मग दाखविले वरद बाळेंचे काय विजयार्थी. आता त्या ठिकाणी वालीला वाटू लागलं की सुग्रीव मला ऐकत नाही, कारण प्रत्येक वेळी ज्यावेळेस युद्ध व्हायचं त्यावेळेस जास्त बळ वालीचं असायचं. पण आज हा आतुरबळी असणारा सुग्रीव त्या वालीला ऐकत नव्हता. त्यावेळेस वालीनं काय केलं, जी काही कश्यपानं दिलेली कश्यपाची ती वरद माळा होती ती असणार दाखवायला त्या सुग्रीवाला सुरुवात केली. युद्ध करीता वर्षानुवर्षी श्रम खेदन मे दोघांसी, वाली जाणून मानसी मग मानसी प्रयोजी. आणि त्या ठिकाणी सुग्रीवही खूप बलाढ्य त्या ठिकाणी शक्तिशाली होता, वालीही खूप शक्तिशाली होता. कित्येक वर्ष जरी दोघांमध्ये जरी युद्ध चालू राहिलं तरी सुद्धा कुणीच थकणार नव्हतं. एवढे बलाढ्य महायोद्धे दोघ जण होते. पण असणार आता वालीच्या लक्षात आलं की हा बाबा काही मला आता ऐकत नाही, म्हणून त्याने स्वतःच्या गळ्यातली ती वरदमाला आणि सुग्रीवाला दाखवू लागला. होता वरदमाला दर्शन, सुग्रीव क्षत्रिय झाली क्षीण, भोवंडी येऊन पडे आपण मूर्छित पूर्ण ऋष्यमुखी. आणि त्या ठिकाणी वालीनं ती गळ्यातली जी काही कश्यपानं दिलेली वरद माला होती ती माला असणारी त्या सुग्रीवाला दाखवली आणि दाखवल्या क्षणी असणार ती माळ बघितल्यानंतर त्या सुग्रीवाची सगळी शक्ती क्षीण झाली आणि शक्ती क्षीण होऊन तो सुग्रीव मूर्छना येऊन त्या ऋषिमुख पर्वतावरती येऊन पडले म्हणतात. रणी मूर्छित पडता पहा होन, सुग्रीवे सांभाळला उडोनी ऋषमुखी पहा होन, पडे महाभाव मूर्छित. आणि त्या ठिकाणी सुग्रीव असणाऱ्या मूर्छित त्या ऋषिमुख पर्वतावरती पडलेले आहेत. त्यांनी स्वतः सांभाळला स्वतःचा तोल सांभाळला आणि ऋषिमुख पर्वतावरती येऊन पडले आहेत. करावया सुग्रीवाचा अंत, वाळी रिघोन शकी
ऐके ऋष्यमुखांत वाळी निज विजय गर्जताने व्यर्थ रघुनाथ साहे केला. आणि त्या ठिकाणी असणारा सुग्रीव असणारा त्या ऋषिमुख पर्वतावरती येऊन पडले त्यावेळेस असणारा वाली म्हणतोय की व्यर्थ रघुनाथ सहाय्य केला. तर उगाच असणारा त्या प्रभू रामचंद्राचा पाठिंबा घेतलास आणि सहाय्य केलं. शेवटी असणारा तू त्या ऋषिमुख पर्वतावरती जाऊन पडलास. धरवणी श्रीरामाचे बळ मजसी करुवालासी सळ युद्धी केला सेविकान व्यर्थ तळमळ का करेसी. आणि त्या ठिकाणी असणारा वाली म्हणतोय की अरे त्या प्रभू रामचंद्राचं सहाय्य घेतलंस आणि माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी आलास. अरे पण असणारे तू अपयशी ठरलास. कशाला माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी आलास असं त्या ठिकाणी वाली आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सुग्रीवाला आणि बोलू लागला. मजसी करामय संग्राम सन्मुख राहो न शके राम सांडा श्री राज्याचा भ्रमण व्यर्थ श्रम करू नको. अरे वाली, अरे त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्रामध्ये सामर्थ्य नाही की तो माझ्या समोर उभा राहून माझ्यासोबत युद्ध करील. म्हणून हे सुग्रीवा, अरे ऐक, त्या भगवंत प्रभू रामचंद्राचं सुद्धा सामर्थ्य माझ्यासोबत युद्ध करण्याचा नाही. मग तू कशाला माझ्यासोबत युद्ध करतोस. अरे त्या स्त्रीचा आणि राज्याचा त्या ठिकाणी भ्रम तुझ्या डोक्यातून काढून टाक. सुग्रीवा दिधले रे जिमदान न मारी वृक्ष राजाची आन आयसे माळी गर्जन गेला निघून किष्किंधे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वालीने गर्जना केली की हे सुग्रीवा, अरे तुला मी आज जीवदान दिलं, मी तुला मारित नाही. जा असणारा तू, मी तुला सोडून दिलं त्या ठिकाणी. आणि वृक्ष राजाची त्याने शपथ वाहिली की अरे वृक्ष राजाची आण आहे तुला, मी तुला आता काहीच करीत नाही, तू निश्चितच असणारा निघून जा. विजयाच्या जय जकारीन वाळी प्रवेशला नगरी सुग्रीव वृक्ष मुखा माझारी दुःखे करी विलपत. आणि त्या ठिकाणी असणारा सुग्रीव त्या ठिकाणी त्या ऋषिमुख पर्वतावरती येऊन पडला. दुःख त्या ठिकाणी व्यक्त करतोय आणि एकीकडे वाली असणारा आनंदामध्ये स्वतः त्या ठिकाणी विजयी झाला म्हणून जय जयकार करीत असणारा किष्किंधेच्या दिशेने निघालेला आहे. सुग्रीव पडतांची मूर्छितन वानर झाले हा भूत वाली भय भय भीतन वानरे पळत ऋषमुखी. आणि त्या ठिकाणी वाली सुग्रीवाचं युद्ध होता. मग सुग्रीव असणारा त्या ऋषिमुख पर्वतावरती जाऊन पडला. त्यावेळेस असणारे जी काही लोक पाहायला आले होते ना की यांच्यात कोण हारतं कोण जिंकतं, लोकांचे भांडण बघायला आले होते, ते असणारे सगळे पळू लागले. त्यांना वाटलं आता सुग्रीव तर असणारा जाऊन पडलाय, मग आता आमचा नंबर लागतो काय, हा वाली आम्हाला मारतो काय, म्हणून असणारे सगळे पळून त्या ठिकाणी सुग्रीवाकडे गेले म्हणतात. वाळीच्या घाई जर्जरी भूतन रक्ते नाणीला धगधगीत सुग्रीव ती दुःखे विलपतन साहे रघुनाथा नव्हेची. आणि त्या ठिकाणी सुग्रीव असणारा त्या ऋषिमुख पर्वतावरती येऊन पडला. कसा पडला, सगळ्या अंगात त्या ठिकाणी रक्तभंबाळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि स्वतःच्या मनाला म्हणतो की मी व्यर्थ रघुनाथ सहाय्य केला, मी उगाच त्या प्रभू रामचंद्राचं सहाय्य घेतलं, माझ्या वाटेला दुःख आलं. वाली वधाचा आक्रमण श्रीरामे दावनी पराक्रम करविला युद्ध धर्म अति दुर्गम वाळीसी. आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणू लागला की प्रभू रामचंद्रानं असणारं मला सांगितलं की तू त्या वाली सोबत जाऊन युद्ध कर, मी त्याला मारतो, पण हे काहीतरी उलट घडलं, मला खूप मार भेटला, मला खूप दुःख झालं. वाळी वधावयत काळन धरोनी श्रीरामाचे बळ निशंक युद्ध केले तुंबळ अति सबळ वाळीसी. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मी ऐकलं, त्या वाली सोबत घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं, खूप युद्ध केलं आणि शेवटी मी असणारा इथं येऊन पडलो. श्रीराम बळाचा निज नेटन युद्ध केले कडकडाट श्रीरामे पहिला माझा सेवटन घायवट जव पडे. आणि त्या ठिकाणी सुग्रीव दुःखामध्ये म्हणतो की प्रभू रामचंद्रानं मला असणारं तयार केले युद्ध करण्यासाठी, मी भगवंताचं ऐकलं, घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं आणि युद्ध करून शेवटी मी असणाऱ्या दुःखाभिभूत असणारा येऊन या ऋषिमुख पर्वतावरती पडलो, पण मला असणारा भगवंत प्रभू रामचंद्र सहाय्य झाला नाही, माझा शेवट असणारा प्रभू रामचंद्रानं बघितला असं सुग्रीव स्वतःच्या मनाला अन बोलतोय. वाळीने केला जर्जरी भूतान तरी साहे नव्हे श्री रघुनाथ दैवय आले ऋषिमुखांत निरवी प्राणांत पावत. आणि त्या ठिकाणी वाली सुग्रीव त्या ठिकाणी स्वतःच्या मनाला म्हणू लागला की माझंच भाग्य थोर होतं, वालीचं माझ्यासोबत असणारं युद्ध चालू होतं त्या ठिकाणी, पण असणारं रघुनाथानं मला सहाय्य केलं नाही, कारण प्रभू रामचंद्र म्हणले होते की मी त्या वालीचा वध करतो, पण प्रभू रामचंद्रानं कुठल्याच प्रकारची मला मदत केली नाही. शेवटी मी असणारा मूर्छित येऊन या त्या ठिकाणी ऋषिमुख पर्वतावरती पडलो असं सुग्रीव त्या ठिकाणी म्हणतो. पडतो ऋषमुखा बाहेरीन तरी वाळी मारी तक्षणा माझारी श्रीराम होनी सहाकारी रणद्वारी गांजिलो. आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणतो की माझाच भाग्य थोर आहे, मी असणारा या ऋषिमुख पर्वतावरती येऊन पडलो, म्हणून मी
तर निश्चितच मी मृत्युमुखी पडलो असतो. श्रीरामाचे साहे बळ नरनरंगी झाले विफाळ सुकली कृपेची पैवलन पाय सखोल गांजिल. आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणतोय की प्रभू रामचंद्राच्या आधारावर मी त्या ठिकाणी गेलो होतो, जी काही कृपेची ओल होती ती पूर्णपणे सुकली, मी निराश झालो. श्रीरामे हरविले निज कांतान तो काय मज साहे होईल आता व्रथा बोलणे श्री रघुनाथान मज तत्वता मानले. आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणू लागला की बाबा, ज्याची पत्नी असणाऱ्या लोकांना चोरून नेली त्याला स्वतःची पत्नी सापडता आली नाही आणि मी अशा प्रभू रामचंद्राला सहाय्य केलं, तो माझी काय मदत करेल असं सुग्रीव आणि त्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये स्वतःला अनुभवू लागला. श्रीराम सत्य सर्वज्ञान राज्य तेजणी आलावना तोही माझी संरक्षण मिथ्या प्रतिज्ञा होऊन ठेला. सुग्रीव म्हणतोय की हा प्रभू रामचंद्र असणारा एक सत्य आहे आणि त्या ठिकाणी इमानदार आहे, एक सत्य प्रतिज्ञा धर्मनिष्ठाचं पालन करणार आहे, पण हा सुद्धा मला सहाय्य करण्यासाठी आला पण तो व्यर्थ ठरलेला आहे. आयसा सुग्रीव विलपतन तव लक्ष्मण हनुमंता समवेत तेथे आला श्री रघुनाथन कृपावंत कृपाळू. आणि त्या ठिकाणी सुग्रीव असणारा खूप धायधाय अशा प्रकारचा रडू लागला, मनाला स्वतःच्या संताप देऊ लागला. आणि तेवढ्यात असणारं जे काही लक्ष्मण जे आहेत यांच्यासोबत हनुमंतरायासोबत असणारं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी ज्या ठिकाणी असणारं ते सुग्रीवजी होते त्या ठिकाणी येऊन पोहोचले असं म्हणतात. स्वमुखे सांगे श्री रघुनाथन वाळीसी पाचारी युद्धार्थ दृष्टी पडतांची करीन घातन तुझा कार्य अर्थ साधीन. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागले की सुग्रीवा अरे त्या वालीला तू पाचारण कर, मी निश्चित त्याचा वध करील. आयसे बोलनी आपण वाळीसी मज लाविले रण घाई माझा निघता प्राण साहे संपूर्ण नव्हेची. आणि त्या ठिकाणी सुग्रीव म्हणू लागला की हे भगवंता प्रभू रामचंद्रा, अरे तू मला त्या ठिकाणी म्हणलास की जा आणि त्या वाली सोबत युद्ध कर आणि त्या युद्धामध्ये मी तुझी सहाय्यता करतो, त्या वालीला मी मारतो, तू असं म्हणलास, पण मला तू असणारी सहाय्यता केली नाहीस, माझी मदत केली नाहीस असं सुग्रीव प्रभू रामचंद्राला म्हणू लागले. आता येओ नियाय थन काय साधीसी कार्यार्थ वाळी गेला नगरांतन निज विजयार्थ साधोनी. अरे हे प्रभू रामचंद्र, अरे तू इथे येऊन काय कार्य साधशील, आता काय करशील, मी तर असणारा इथं दुःखामध्ये रक्तभंबाळ होऊन पडलो, तो वाली असणारा विजय घेऊन त्या ठिकाणी आनंदी होऊन तो त्या ठिकाणी किष्किंधा नगरीमध्ये गेला, आता तू इथं काय करशील असं सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागला. वाळीने करिता ती निर्वाण नाही ढकलो अनुप्रमाण वरदमाळा दाविती जानन मूर्छापन्न मी पडिलो. अरे प्रभू रामचंद्रा, त्या वालीचा आणि माझं खूप घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं र, मी त्याला अजिबात ऐकत नव्हतो, मी माझ्यामध्ये खूप ताकद होती त्याचा त्या ठिकाणी पाठ पुरवण्यासाठी, पण त्याने असणारा त्याच्या गळ्यातली जी काही वरदमाळा होती ती मला दाखवली रे, त्याच्यामुळे माझी शक्ती अनक्षीण झाली. दैवे पाडिले ऋषी मुकांतन येरवी वाळी करिता माझा घात सावे नवसीस मूर्छितन दुःखाभिभूत मज केले. अरे प्रभू रामचंद्रा, माझं दैव चांगलं होतं, माझं नशीब चांगलं होतं, म्हणून मी असणारा या ऋषीमुख पर्वतावरती येऊन पडलो, आणि जर इथं पडलो नसतो तर निश्चितच त्या वालीनं मला ठार केलं असतं. तू एवढा रघुनाथ, एवढा प्रभू रामचंद्र आहेस रे, पण तू मला सहाय्य करू शकला नाहीस. मी मूर्छित होता विमुखन पाठीसी घालोनी निशंक वाळीसी नवसीस सन्मुखन परम दुःख मज दिधले. अरे प्रभू रामचंद्रा, तू मला असणारा त्या वाली सोबत युद्ध करण्यासाठी आणलंस रे, माझ्या पाठीमागं उभा राहिलास, पण तू त्या वालीला मारलं नाहीस, माझी फक्त मज्जा, माझी गंमत बघितलीस रे. साहे हो निया करावे सुखी श्रीराम सत्यवादी तिही लोकी तू आमज केले परम दुःखीने तेही लटकी कीर्ती केली. अरे प्रभू रामचंद्रा, तू मला त्या ठिकाणी म्हणाला होतास की मी तुला सहाय्य होतो, मी तुझं संरक्षण करतो, त्या वालीचा वध करतो, आणि असं तू मला आश्वासन दिलं होतंस, मला वचन दिलं होतंस, पण प्रभू रामचंद्रा, हे भगवंता, अरे तू वचनाला त्या ठिकाणी जागला नाहीस, जी काही तुझी या त्रैलोक्यामध्ये कीर्ती आहे तसं तू असणारा वागला नाहीस, माझा छळ त्या ठिकाणी तू तुझ्या उघड्या डोळ्याने बघितला. सुग्रीव देखोनी दुःखाभिभूतन कळवला श्री रघुनाथ त्याचे ऐकोनी हृदितन स्वय बोलत कृपाळू. आणि त्या ठिकाणी त्या सुग्रीवाची जी काही दुःखाची अवस्था होती त्या भगवंत प्रभू रामचंद्राने बघितली, आणि बघून असणार त्या सुग्रीवाला आता काय म्हणतात, काय बोलतात ऐका. तो प्रभू रामचंद्र कळवळलेला आहे स्वतःच्या अंतकरणाला. भगवंत
भगवंताच्या सुद्धा आणि दुःख झालेले. क्रोध सांडवणी सावधान सुग्रीवा ऐके माझे वचन साहेन व्हावयाचे कारण झाले विंदान पर्यसी. अरे सुग्रीवा, अरे तुझ्या मनामधला जो काही राग आहे हा राग तू पूर्णपणे सोडून दे आणि माझं ऐक. मी तुला का सहाय्य झालो नाही, तुझी का मदत केली नाही ती ऐक, असं सुग्रीवाला प्रभू रामचंद्रानं म्हणतात. गुणी लावो निया बाणन वाळीचा म्या घ्यावा प्राण तवर तुम्ही बंधू दोघे जण समान भासले ते. अरे सुग्रीवा, अरे तुला काय सांगावं, मी माझ्या धनुष्याला बाण लावला आणि असं वाटलं की आत्ता असणारा हा बाण सोडतो आणि त्या वालीचा त्या ठिकाणी वध करतो. पण अरे एक गोष्ट तुला सांगतो, तुम्ही दोघं जण असणारे बंधू दोघं जण खूप सारखे दिसतात रे तुम्ही. मग मला कोणता वाली आणि कोणता सुग्रीव हे कळलं नाही, म्हणून मी असणारा आणि बाण सोडला नाही. वस्त्रे अलंकार आभरण रूपरेखा समान न कळे वाळीच निज चिन्ह आला की बाण नविंदीचा. अरे सुग्रीवा, अरे असणारा तुम्ही दोघं बंधू सारखे दिसतात रे, तुमची उंची सारखी, तुमची तब्येत त्या ठिकाणी सारखी, तुमच्या अंगावरचे वस्त्रही सारखे, चेहरा सारखा, नाकडोळे सारखे. अरे मला कळलंच नाही की वाली कोणता आणि सुग्रीव कोणता, फक्त याच गोष्टीमुळे मी बाण सोडला नाही असं भगवंतान म्हणतात. न कळो निबाण विंधितान जरी तुझं लागता व चिंता तरी श्रीरामे मारिले शरणागता निज जगन्यता ती लोके. अरे सुग्रीवा, अरे तुला काय सांगावं, तुमच्या दोघांमध्ये खूप साम्य होतं, तुम्ही दोघंही सारखे दिसू लागलात आणि मी जर असणारा बाण सोडला असता आणि हा बाण जर चुकून तुला लागला असता सुग्रीवा, तर या त्रैलोक्यामध्ये माझी बदनामी झाली असती. सगळेजण म्हणाले असते की प्रभू रामचंद्रानं शरणागताला मारलं म्हणून. अवचटे तुझं लागल्या बाणन मग म्या त्या जावा की आपुला प्राण आयसे जाणोनी आपण शरसंधान न करीच. आणि हे सुग्रीवा, अरे मी जर तुला असणारा बाण सोडला असता, तू जर असणारा मृत्युमुखी पडला असता, तर मी काय करायचं होतं, मी माझा स्वतःचा जीव द्यायचा होता का, मी मरायचं होतं का, अरे मी काय करायचं होतं, म्हणून असणारे हे सुग्रीवा, म्हणून मी बाण सोडला नाही. तुझे निकैवारे काय कन वाळीसी युद्ध करिता देख तेही थोर आहे अटकन जरी सन्मुखावर माळा. अरे सुग्रीवा, आणि जरी असणारा मी मदत करण्यासाठी त्या युद्धामध्ये उतरलो असतो, युद्ध करू लागलो असतो, पण त्यासाठी असणारी एक अटक आहे, त्या वालीच्या गळ्यामध्ये कश्यपाने दिलेली वरदमाळा आहे. जो जो युद्ध करी सम्मुखन वरदमाळा करी विमुख मज नाही होणे पराड मुखन तो मज अटकई धारते. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात की त्या वालीच्या गळ्यामध्ये असणारी कश्यपाने दिलेली वरदमाळा आहे आणि त्या वरदमाळेला एक त्या ठिकाणी वरदान आहे की ही वरदमाळा ज्याच्या गळ्यामध्ये आहे ती जर माळ त्या समोरच्या योद्ध्याला जर दिसली तर त्याची शक्ती क्षीण होती. मग हे सुग्रीवा, अरे मला पराडमुख त्या ठिकाणी व्हायचं नव्हतं, म्हणून मी तुला सहाय्य झालो नाही. युद्ध न करावया हेची कारण साहे व्हावे तव दोघे समान या लागी मी नविंधीच बाण सत्य जाण सुग्रीवा. अरे सुग्रीवा, तुम्ही दोघेही असणारे सारखे दिसलात, कोणता वाली आणि कोणता सुग्रीव हे मला कळलंच नाही आणि म्हणून मी बाण सोडला नाही, म्हणून मी तुला सहाय्य झालो नाही असं प्रभू रामचंद्र सुग्रीवाला म्हणू लागले. व्यर्थ का होसी खेदयुक्त हा तुझा प्रारब्ध भोग निश्चित आणि वाणीचे काही आयुष्य प्राप्त तेने पदार्थ ऐसा घडला. आणि त्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणू लागले की सुग्रीवा, अरे तुला मी असणारी एक गोष्ट सांगतो, तू असणारा एवढा आज वालीचा मार खाल्लास हे तुझं प्रारब्ध होतं, हा तुझा एक भोग होता, म्हणून तुला असणारा हा भोगावा लागला. आणि त्या असणाऱ्या वालीचा आज वध झाला नाही त्याचं कारण म्हणजे असणारं त्याचं काहीतरी नशीब होतं, त्याचं काहीतरी भाग्य होतं आणि म्हणून असणारं त्याचं काहीतरी आयुष्य शिल्लक राहिलं असावं, म्हणून असणारा हा प्रकार इथं घडला असं सुग्रीव आणि त्या सुग्रीवाला भगवंताने म्हणतात. घाय घ्यावया वाळीचा प्राण आता मी घेतो धनुष्यबाण मज मारितान लगे क्षण युद्धाक्रमण करे वाळीसी. आणि त्या ठिकाणी सुग्रीवाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले की अरे सुग्रीवा, आता असणारा माझ्या धनुष्याला बाण लावतो आणि त्या वालीचा त्या ठिकाणी वध करतो. आणि असं म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या सुग्रीवाला म्हणू लागले. सुग्रीव म्हणे नाही शक्ती केवी मी पाचारू विधारती कृपेने आलिंगी श्री रघुपती अमृत हस्ती स्पर्शिला. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या सुग्रीवाला त्या ठिकाणी म्हणू लागले की अरे तू आत्ता असणारा त्या वालीला पाचारण कर युद्ध करण्यासाठी, आत्ता तू तिकडे जाय, मी असणारे तुला मदत करतो. आणि असणारा या धनुष्याला बाण लावलाय तो बाण त्याला असणारा सोडतो, त्याचा नैनाट त्या ठिकाणी करतो. असं म्हणल्यानंतर सुग्रीव म्हणू लागला की हे राघवा, अरे माझ्या अंगामध्ये
राहिली नाही. माझं शरीर संपूर्णपणे रक्तभंबाळ झालंय. माझ्याकडे कुठल्याच प्रकारची शक्ती शिल्लक राहील नाही. मग मी युद्ध कसं करू? त्यावेळेस असणारा हा जो काही कृपाळू असणारा भगवंत आहे ना, या भगवंतानं त्या सुग्रीवाला आलिंगन दिलं, त्याला असणारा आपल्या हृदयाला लावलं आणि त्या ठिकाणी आपला जे काही अमृत हस्त आहे तो त्याच्या डोक्यावर त्यानं ठेवलेला आहे. आलिंगन मिशे जाणन दिदिली निज शक्ती संपूर्ण पहिल्यापेक्षा शतगुण अंगवन सुग्रीवा. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं त्या सुग्रीवाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर असणारे जे काही सुग्रीवाला जो काही मार लागला होता, जे काही शक्ती क्षीण झाली होती, त्यापेक्षा असणारे 100 पटीने जास्त शक्ती त्या सुग्रीवाला प्रभू रामचंद्रानं दिली. सुग्रीव पाहे सावधान अंगीन देखे घाय नावन पुरती बाणली अंगवन वाळी सिरन करावया. आणि त्या ठिकाणी सुग्रीवाच्या अंगामध्ये आता पहिल्यापेक्षा 100 पट त्या ठिकाणी जास्त शक्ती आली आणि त्या ठिकाणी सुग्रीव स्वतःच्या अंगाला त्या ठिकाणी बघू लागला, हातापायाला बघू लागला. जे काही वन होते अंगावरती, जे काही अंग चिरलेलं होतं, जे काही रक्त निघत होतं, हे सगळं अगदी कसं जादू झाल्यासारखं झालं. त्या सुग्रीवाला खूप ताकद आली आणि एक आश्चर्य त्या ठिकाणी सुग्रीवाच्या मनाला वाटू लागलं की मी एवढा शक्तिशाली कसा झालो. सुग्रीव उठे ते काळी प्रतापी बोले श्रीरामाजवळी आजी मी लोळवीन वाळी नर नकल लोळी विचारुनी. आणि त्या सुग्रीवाच्या अंगामध्ये खूप ताकद आली. ताकद आल्यानंतर असणारा तो सुग्रीव प्रभू रामचंद्र म्हणू लागला की हे राघवा, अरे आता मी जातो आणि त्या वाली सोबत महाभयंकर अशा प्रकारचं युद्ध करतो. त्याला युद्धामध्ये त्याचा मी नायनाट करतो. आयसे बोलणी श्रीरामाजवळी वेगी विटीला तत्काळी युद्ध करावया पण उडे उंबरी सुग्रीव. आणि त्या ठिकाणी तो सुग्रीव असणारा प्रभू रामचंद्र म्हणू लागला, उंच उंच उड्या मारू लागला आनंदामध्ये आणि म्हणतो की मी आत्ता जातो आणि त्या वालीचा वध करतो. श्रीरामी पाचारोनी त्यासीन समरूपता तुम्हा दोघांसी युधी ओळखावा सुग्रीवासी घालवी त्यासी गजमा. आणि त्या ठिकाणी असणारा लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले की हे लक्ष्मण, अरे त्या ठिकाणी हा वाली आणि सुग्रीव दोघंही असणारे सारखे दिसतात. मग मला युद्धामध्ये सुग्रीव कोणता आणि वाली कोणता हे ओळखू येण्यासाठी या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये गज कमळाची त्या ठिकाणी माळ घाल. गज कमळ माळा सुलक्षण श्रीरामे निमोनी आपण सुग्रीव कंठी घातली संपूर्ण ओळखणार नरंगी. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने काय केलं, गज कमळाची त्या ठिकाणी माळ त्या ठिकाणी तयार केली आणि त्या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली. का घातली तर त्या युद्धामध्ये सुग्रीव त्या ठिकाणी भगवंताला आणि ओळखू आला पाहिजे म्हणून. गजांत लक्ष्मी या वयासीन गज कमळ माळा घातली त्यासी त्याची ओळख नरुण भूमीसी वाली वदासी मुख्य मुळ. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की ही माळ असणारी प्रभू रामचंद्राने सुग्रीवाच्या गळ्यामध्ये का घातली तर असणारी ही माळ घातल्यामुळे असणाऱ्या त्या सुग्रीवाला आज गजांत लक्ष्मी भेटणार होती. त्या ठिकाणी काय भेटणार होती तर असणारी एक तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सुग्रीव ओळखू सुद्धा येणार होता की नेमका वाली कोणता आणि सुग्रीव कोणता. याच बरोबर त्या माळ घातल्यामुळे त्या सुग्रीवाला गजांत लक्ष्मी भेटणार होती. ती गजांत लक्ष्मी म्हणजे असणारी त्याची स्वतःची पत्नी सुद्धा असणारी त्या रुमा त्या सुग्रीवाला भेटणार होती. त्याचबरोबर ते राज्य सुद्धा सुग्रीवाला भेटणार होतं असं म्हणतात. श्रीराम आज्ञा अति समर्थन माळा न तुटे युद्धांत लागता वीराचे आघातन भंगातीत राम माळा. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की बाबा आपल्या सगळ्यांना वाटल की ती जी काही गळ्यामध्ये माळ घातली होती ती माळ असणारी तुटल का, कारण की युद्ध करत असणारा कुठेही असणारा आघात एकमेकाच्या शरीरावरती केला जातो. मग ही माळ तुटल का तर ती तुटण्यासारखी माळ नव्हती. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं असणारी बिना दोऱ्यानं असणारी गुंफून एकाधिक असणारी ह्या माळा तयार केली होती. लक्ष्मण विंदणी महाबळीन कमळांच्या अष्टदळी सबाह्य लिहिल्या नामावळी नातुरबळी तेने झाला. आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्रानं त्या लक्ष्मणजीला सांगितलं होतं की असणारी ही गजकमळाची माळ तयार करा. त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नामानं त्या नाव त्या ठिकाणी लिहिलं होतं. ज्या काही कमळाच्या अष्ट पाकळ्या होत्या त्या पाकळ्यांवरती प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण त्या ठिकाणी लिहिलं होतं आणि ते एकमेकांमध्ये गुंफलेल्या होत्या. बघना तिथं त्या ठिकाणी त्या कधीच न तुटणारी माळ होती आणि अशी माळ असणारी त्या लक्ष्मणानं त्या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली आहे आणि त्यामुळे असणारा सुग्रीवाला आता खूप असणारे ताकद त्या ठिकाणी आलेली आहे. गुणे विन निज कमळा निर्गुण गुंती गुंफिली माळा घाली ती सुग्रीवाच्या गळान कळे काळा नावरे. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की बाबा गुणे विन, गुण म्हणजे असणारा दोरा, दोऱ्यामध्ये ती माळ ओवलेली नव्हती, बिना दोऱ्याची असणारी ती माळ ओवलेली होती आणि अशी माळ राम नामांकित असणारी माळ त्या
सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली आणि माळ घातल्यानंतर त्या सुग्रीवाला खूप असणारी शक्ती आली आणि त्या शक्तीने असणारा तो सुग्रीव नाचू लागला का त्या वालीचा वध करण्यासाठी. सुग्रीव कंठी घालिता माळण हरी कला वानरांचा पाळ नळ निळ तार तरण सैन्य सकळ समुदाव. आणि त्या ठिकाणी सुग्रीवाच्या गळ्यामध्ये ही कमळाची माळ त्या ठिकाणी घातल्यानंतर नळ नीळ तरस तरळ असणारे जे काही वानर सैन्य होतं हे सगळे जण असणारे आश्चर्यचकित झाले, त्या सुग्रीवाला बघू लागले. श्रीराम सौमित्र हनुमंत सुग्रीवा वानरा समवेत आले किष्किंधे पर्यंत हर्षयुक्त उल्हासे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी असतील, लक्ष्मणजी असतील, यांच्यासोबत हनुमंतराय असतील, जे काही अनेक वानर सैन्य आहे यांच्यासोबत तिथे सुग्रीव असणार त्या किष्किंधा नगरीकडे आले आहेत. कशासाठी? त्या वालीचा वध करण्यासाठी. अति आक्रोश महाथोर सुग्रीव करी भुकार ऐकोनी कोपला वानर निर्ध दुर्धर करू पाहे. आणि त्यावेळेस असणार त्या सुग्रीवानं असणारी एक मोठी आरोळी त्या ठिकाणी दिली, भुभुकार त्या ठिकाणी केलाय. का भुभुकार केलाय? तर त्या वालीला सोबत असणारे युद्ध करण्यासाठी. आणि हा भुभुकार असणारा त्या सुग्रीवाचा वालीने ऐकला आणि ऐकून असणारा त्या वालीला अतिशय राग आलेला आहे. दोघे बंधू क्रोधयुक्त युद्ध करीती अत्यद्भुत वाळी वदिला श्री रघुनाथन तोही गुह्यार्थ अवधारा. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की प्रभू रामचंद्र असणार त्या सुग्रीवाला किष्किंधेकडे असणार घेऊन आलेत. का घेऊन आलेत? तर त्या वालीचं आणि सुग्रीवाचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध होणार आहे. आणि या युद्धामध्ये असणार आता प्रभू रामचंद्र असणारे बाण सोडणार आहेत आणि त्या वालीचा त्या ठिकाणी उद्धार करणार आहेत. एका जनार्दन शरण पुढे गोड निरूपण श्रीरामे वाली उद्धरण संसार तरण श्रीरामे. नाथबाबा त्या ठिकाणी म्हणतात की पुढे असणारी एक गोड कथा आहे. या कथेमध्ये असणार प्रभू रामचंद्र बाण सोडणार आहेत आणि हा बाण सोडून त्या ठिकाणी त्या वालीला मारणार आहेत आणि मारून त्या ठिकाणी त्या वालीचा उद्धार होणार आहे असं त्या ठिकाणी नाथबाबा तुम्हा आम्हाला सांगतात. श्रीराम नामे द्वाक्षरण क्षय खरातील पर राम नाम स्मरे निरंतर पावन नरती लोके. नाथबाबा म्हणतात की प्रभू रामचंद्राचं जे काही दोन अक्षराचं नाव आहे रा आणि म, हे राम नाम एवढं असणारं पवित्र आहे की या राम नामामुळे असणारा माणूस त्या ठिकाणी भवबंधनातून माणसाची मुक्तता होते, माणसाचा उद्धार होतो. राम नाम पडता एका एकन तोही तिही लोकी अलौकिक एका जनार्दनी होत एक नित्यनिष्ठक श्रीराम. प्रभू रामचंद्र म्हणतात की जो कोणी असणारा प्रभू रामचंद्राचं राम म्हणून नाव घेतो त्याचा तर उद्धार होतोच हो, पण एखादा जर असा मनुष्य असेल की त्यानं नुसतं भगवंताचं नाव जर ऐकलं तर नुसतं ऐकण्यामुळे सुद्धा असणार होतो त्याचा उद्धार होतो असं नाथबाबा म्हणतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एकाकार टीकाया सुग्रीव भंगो नाम पंचमाध्याय गुढा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या तसेच हनुमंतरायाच्या चरणी अर्पण. जरी काही हुकलं चुकलं असेल तर तुम्ही एक आईवडील आहात म्हणून तुम्ही असणारे मला क्षमा करावी. कारण छोटंसं माझं बाळ आहे 8 महिन्याचं, त्याला मला घरी ठेवावं लागते. इथं अर्धा जीव असते, तिथं अर्धा जीव असते, पण परत ही सेवा घडावी. तसेच कसं असते प्रत्येकाच्या मागं खूप दुःख असते आणि या दुःखाचं निवारण होण्यासाठी प्रभू रामचंद्राचं जर नुसतं नाव घेतलं तर माणसाला दुःख नाहीच होतं, आनंद भेटतो. आणि फक्त हा आनंद भेटण्यासाठी मी खूप असणारा दिवसभर त्या व्यापातून बाजूला होऊन इथं थोडा आनंद घेण्यासाठी येते. म्हणून तुम्ही सुद्धा असणारं माझे मायबाप जरी काही हुकलं चुकलं असेल तरी तुमचंच लेकरू म्हणून मला क्षमा करत जा. एवढं बोलून असणारे माझी ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. प्रभू रामचंद्र भगवान की जय.